हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कसेच मित्रांनो चांगले असतात. तर आज आपण जाणार आहे नवीन वासरू आणायला सुजाचं. हे बघा आमच्या इथं पाणी कसलं वाढलं मग पाणी पाईपातून जातंय बघा कसे. ते तुम्हाला वरती जाऊन दाखवतं कसं आहे. तर चला मित्रांनो आज त्याचं डिक्की स्टुडिओला वासरू आणायला जाणार आहे नवीन. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर चला मित्रांनो बघा किती फास्ट पाणी येतंय. हा का आपण तो मधला दगड काढणार आहे आता, मग पाणी लवकर जाईल. तर चला मित्रांनो तो दगड काढूया आपण. चला मित्रांनो आता जाऊया आपण वासरू घ्यायला. तिकडं जाणार आहे बघा माळात तिकडं वरती. चला मित्रांनो जाऊया. चला तर मित्रांनो त्याने दगड काढलेला आहे बघा. आपण किती खोल पाणी आहे तिथं, केवढं असलं नाही माहिती. बघू किती गाडीवर चाललेलं आहे बघा. काय दर्शे का कसं बघूया पहिला जाऊन चॉकलेटचा दर्श आहे. चला मित्रांनो बघा इकडं खूप चिखल झालेलं आहे, त्यामुळे आपण गाडी उतरलेलो आहे बघा. गाडी अडकत होते मित्रांनो. चला चालत जाऊया आता. मित्रांनो बघा आपण चिखलाचं खूप आलेलं इकडं. खूप आम्ही पळ सुटलंय वासरू आणायचं म्हणलं चिखलाचं. बघा खूप चिखल आहे. पडलो आपण. नाही हाय हाय जागे आपण. हा पडतोय आपण म्हणलं आता. हळू ते बघा किती सटकतोय. मी पण इकडं खूप सटकतोय. इकडं खूप चिखल आहे. हा चला मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. हे गाईचं आत्ता आपण आलेलो आहे घरी. वागतो तर काही चांगलं नव्हतं तर आपण आलेलो आहे आता घरी. ते बघा आता आपण पिझ्झा बनवणार आहे. पिझ्झाचं हे कांदा कापला आहे आता. हे तर तुम्ही बघा आता व्ह्यू कसा आहे. तर तुम्ही बघा मी कापतो सगळं. चला बघा पिझ्झा बनवूया आज. 8 फूटची व्हिडिओ बनवूया. चला बघा तुम्ही. मित्रांनो बघा आता पूर्ण भाज्या कापून झालेल्या आहेत आपल्या. बघा आपल्याला भाज्या कापून झालेल्या आहेत. कांदा, टमॅटो, कोबी, मिरची आणि वाटाणा. आणि आपल्याला त्याच्यामध्ये सॉस काय काय लागतात ते पण सांगतो तुम्हाला. हा का शेजवान सॉस लागतो, मेयोनीज लागतं, टमॅटो केचप लागतो आणि आपल्याला चवीनुसार मॅगी मसाला हा रेग्युलर टाकायला लागतो. हा काय तर आता चला पिझ्झाचा सॉस बनवूया मित्रांनो. तर चला पिझ्झा सॉस बनवूया. तर मित्रांनो बघा आपण वाटी घेतलेली आहे. वाटी आपली आणि हा चम्मच. पहिला आपण टमॅटो केचप घ्यायचा आहे. हा का केचप घ्यायचा आहे.
केचप आपण नवीनच आणलाय. केचप फोडलाय आपण. तर बघा एवढा केचप टाकायचा. केचप टाकला का केचप साईडला ठेवायचा. मेयोनेज घ्यायचा. आता मेयोनेज फोडायचं. आपण सगळं नवीन आणलं मित्रांनो. हा का मेयोनेज घेतलं. मेयोनेज टाकायचं आता याच्यात. लय नाही टाकायचं मित्रांनो, आपल्या चवीनुसार टाकायचं हे बघा. आणि त्याच्यात थोडासा आपल्याला नंतर पण लागणार आहे शेजवान मसाला. तर आपण सुरीने कापून घेऊया त्याला साईडने. हा का आपलं असं झालेलं आहे. तर आता आपल्याकडे चिली फ्लेक्स नाही म्हटल्यावरती मिरच्याचं टाकायचं आपल्याला. तर तुम्हाला त्याला ते पण दाखवतो. हा मित्रांनो बघा कसं कापतोय. अर्धीच मिरची टाकायची मित्रांनो. तर त्याला चालू घ्यायचं चव लागत. तर बघा मित्रांनो आपला मसाला झालेला आहे पूर्ण. तर चला आता पिझ्झा टॉपिंग करूया. चला. हा मित्रांनो हा का ही मिरची असते. ह्याच्या मिरच्याच्या मधले बघा मोठ्या मिरच्यांमध्ये चिली फ्लेक्स म्हणते त्याला. तर आपण हे टाकायचं ह्याच्या आतमध्ये मिरच्याच्या त्याच्या आईमध्ये बघा छोटं छोटं. आणि एकच मिरची टाकायची मित्रांनो. खूप तिखट नाही करायचं आपल्याला सॉस. आणि आपल्याला थोडासाच मिरची टाकायची. चीज नाही तर बघा ही छोटी चीज आणलेली आहे. तर मित्रांनो बघा आपल्या असं काहीतरी बारीक बारीक पीस कापून झालेले आहेत. बारीक बारीक. तर चला मित्रांनो आता गॅस पाशी जाऊया. चला आता ते करूया. चला मित्रांनो बघा अशी काहीतरी पिशवी आहे. तर चला आपण सेटअप करूया त्याचा. आता मित्रांनो बघा आपण पिझ्झा टॉपिंग घेतलेली आहे. आता त्याच्यावरच पहिलं स्लाइस करून घ्यायचं. थोडंसं खायला बेटर लागेल. पिझ्झा टॉप बनवलेला पहिला आपण त्याला मेयोनीज लावून घ्यायचंय. आता त्याच्या पहिलं हे लावून घेऊ. करायचा ह्या चमच्याने चेक करायचं आपल्याला. लावून घ्यायचंय. तर मित्रांनो त्याच्यात टोमॅटो केचप टाकायचं आहे. ते पण एकदा फिरवून घ्यावं. तर मेयोनीज टाकायची गरज नाही कारण आपण आधी ह्याच्यातच मेयोनीज टाकलेले आहे. तर आपलं हे वतून घ्यायचं ह्याच्यात.
बघा फिरून घ्यावं. आपलं झालेलं आहे ह्याच्यावरती फिरवून. मित्रांनो सगळं पहिलं काय करायला लागेल आपल्याला, थोडंसं चीज, थोडंसं आपलं नॉर्मल. आपण थोडंसं टाकलं का त्याच्यावरती कांदा टाकायचा आपल्याला. आपल्याने काही पण टाकू शकतो मित्रांनो. त्याला आधी चोळून घ्यायचं होतं, नाही सुट्टे होते. नंतर त्याच्यावरती पण वाटाणा टाकलाय. चीज टाकायचं. आपण ह्याच्यावरती थोडंसं कोबी टाकून घ्यायचं. नंतर शेवटला चव वेगवेगळं पडते. त्याच्यावर कांदा. बघा आपण इडल्या बनवतो त्याच्यामध्ये टाकले, कारण आपल्याकडे बेकिंगचं नाही ना काय. तर चला मित्रांनो बघा, आता कुकिंगला 15-20 मिनटं तरी लागते ना. चला कुकिंग होऊ द्या. चला मित्रांनो झाला असेल, आता बघूया. तर चला बघूया कसं झालंय. तर चला मित्रांनो आता बघूया झालाय का आपलं, कारण का गरम होतो तर धराय काय नाही. तर बघूया आता झालंय. भाजले खूप. बघूया आता मित्रांनो झालेला आहे आपला पिझ्झा. बघूया आता कसं लागतंय. तर चला. हां तर मित्रांनो आपला पिझ्झा झालेला आहे, पण त्याच्या आधी खूप मऊ असतो ना, खालनं क्रिंची करायला लागतो. तर त्याच्यामुळं त्याला गॅसवर ठेवायचा. मग तव्यावरती ठेवला आहे आपण त्याला, आणि त्याच्यात थोडंसं तूप लावायचं. तूप किंवा काही पण लावू शकतो आपण, तेल बेल. तर आपलं तेल लावलेलं आहे. तर चला मित्रांनो बघू आता पिझ्झा कसा झालेला आहे. तर मित्रांनो बघा आपला पिझ्झा झालेला आहे पूर्ण रेडी. कशी टॉपिंग बघा. ओके पिझ्झा. तर चला मित्रांनो आता तुम्ही बघितले असेल पिझ्झाची व्हिडिओ कशी बनवतात. आपण आज वासरू आणायला जाणार होतो, पण तिथं काही भेटलं नाही आपल्याला आज. ते बघूया उद्या. तर मित्रांनो व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनला दाबायला नका विसरू. येतो नवीन व्हिडिओ घेऊन. तर बाय. तर मित्रांनो तुम्ही पण असं घरी बनवू शकता. बाय.